कुठलं गाव आहे हे? चपटेवाडी. चपटेवाडी. इकडे आता निवडणुका लागल्यात, कोण कोण उभे आहे तुम्हाला माहिती आहे? संजय गावारी, हं. शिलाताई राजेंद्र लोकरे. ओके. इकडे विकास कामं कशी तुमच्या भागामध्ये? चांगले चांगल्या स्वरूपात आहे. लोकर यांच्या समोर कोण उभं आहे? माळी म्हणून एक ताई आहे. माळी म्हणून आहेत का? ओके. विकास कामं कशी तुम्हाला सांगा तुमच्या गावात कांस्यामध्ये? कांस्यामध्ये साहेबांनी विकास केलेला आहे. रस्ते, मशानभूमी, घरोघरी नळ आहेत लोकांच्या. पाणी प्रॉपरली येतं रोज तुमच्याकडे? हा, रस्ते कसे इथले? व्यवस्थित आहे. चांगले आहे रस्ते? हो, आता लोकरताई जे आहेत यांचं काम कसं आहे या भागासाठी? चांगले कसं चांगलं आहे मला सांगा. ते कधी इकडे येत आहेत? येतात ना. तुम्ही त्याला कधीपासून ओळखताय? 4-5 म्हणजे जेव्हापासून सरपंच झाल्यात तेव्हापासून. सरपंच म्हणून त्यांचं काम कसं आहे तुम्हाला माहिती आहे? काय आयडिया? हो, चांगले. म्हणजे त्यांच्या कंप्लेंटच नाहीत गावात. त्यांच्या इथं पाणी प्यायला आहे का? हो ते सांगतायत की 3 कोटी रुपयाची कामं आणली 3 वर्षामध्ये. खरं असेल ते? हो, माहिती आहे तुम्हाला हे? माहिती आहे. ओके. भविष्यात जर ते निवडून आले तर विकास कामं करतील का? हो, करतील ना. तुमचा भरोसा आहे त्यांच्यावरती? हो, आहे ना. ताई, तुम्हाला काय वाटतंय? आमचं पण बरोबर आहे. दुसरं तर एक संजय गवारी, राजू घोडे आणि त्यानंतर सोमा दाते असे पण लोक उभे वगैरे. तुमची पसंती कुणाला असेल? संजय भाऊ. त्यांना कशाला परत? त्यांनी विकास केलेला आहे, आदिवासी भागाचा विकास. साहेबांबरोबर त्यांनी साहेबांकडनं निधी आणून त्यांनी आंबेगाव तालुक्याचा विकास केलेला आहे. त्यामुळे आमची पसंती त्यांनाच आहे. पण सारखं नको असं लोक म्हणतायत. काय सांगाल? विकास केलेला आहे त्यामुळे मग निवडून यावे. निवडून यावं. ते राहतात मंचर घोडेगावला. मग गावी कधी येतील का इकडे या भागात? येतात ना गावी. येतात? येतात. पण ते राहायला मंचरला घोडेगावला आहे ना? तरी पण येतात ना. तुमच्या गावात त्यांनी विकास केलाय का तुमच्या त्या वरच्या भागामध्ये? तुम्हाला पाणी प्यायला आहे का वरती? आमच्या गावात पाईपलाईन पण पाईपलाईन. लोक सांगतायत की त्या ठिकाणी पाणीच नाही, त्यांच्याच गावात पाणी नाही वगैरे. आम्ही त्यांच्याच गावचे आहेत आम्हाला. त्याच गावातले आहेत ना? मला खरं सांगा ताई, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे का? आहे. आता बाकी काही ठिकाणी बाईट्स आल्या की त्या ठिकाणी त्यांच्याच गावात पाणी नाही वगैरे. नाही आमच्या गावात आहे. आमच्या गावात आहे पाणी. नक्की आहे ना? हा, नक्की आहे. रस्ते कसे आहे तुमच्या गावातले? रस्ते पण चांगले. आम्ही जे बघितले कापारवाडीत वगैरे, तिथे पण अगदी घरापर्यंत रस्ते गेलेत वगैरे. पण असे काही बाईट समोर येत आहेत. म्हणजे रियालिटी काय असावी? हा. खरंच विकास आहे का मग तिथे? खरंच आहे. ओके. ह्या भागात ताई काय कामं केलेत गवारी यांनी? ह्या गावात लाईट म्हणजे लाईटचे खांब वगैरे, LED लाईट वगैरे असे बसून दिलेले आहेत. रस्त्याची कामं वगैरे ते तर आहेच आहे, पण केलेली आहेत भरपूर कामं. महिलांसाठी लाडकी बहीण योजना वगैरे आलेल्या आहेत, तर त्या महिलांना पण त्यांनी सपोर्ट केलेला आहे. या ठिकाणी कुठला प्रोग्राम असेल तर ते येतात का? येतात ना. किंवा तुम्ही त्यांना कधी फोन करता का ह्या भागातल्या महिला कुठल्या जर अडचणीमध्ये आमच्या वगैरे? काही अडचणी असेल तर आम्ही करतो त्यांना स्वतःहून फोन की दादा आमचं असं काम आहे, तर ते करतात. पंचायत समितीमध्ये कधी तुम्ही गेलात कुठलं एखादं काम घेऊन, ते काम कधी झालं का तुमचं असं? हो, झालेलं आहे ना. विकास कामं चांगली असं म्हणावं लागेल आपल्याला मग? हो, आहे ना. चांगली. नक्की हो ह्या भागातनं पसंती त्यांना असेल मग? हो, आहेच आहे. आम्ही सपोर्ट आणि लोकरताईंना लवकर येता येईल ना पण. दोन्ही लोक कामं करतील भविष्यामध्ये? हा, दोन्ही लोक कामं करतात. करतील ना? हो, करतील. मला आता पाणी प्रॉपरली घरापर्यंत येतं ना? म्हणजे पाणी तिथे प्रॉपरली आहे तुमच्याकडे? ओके. तसे काही तिथे बाकी विकासाच्या काही अडचणी आहेत का? नाही, कशाचे नाही. तुम्ही त्यांच्याकडे कधी सांगता तुमचं कुठलं काम असेल, महिला मंडळाचं असेल किंवा त्या भागातलं तुमचं कुठलं सांगतो ना. सांगताय? ते निवडून येतील? हा, येतील. ओके. तिकडे वरती मग कोणाला मतदान होऊ शकेल तुमच्या भागातून? दोघांना पण होईल, शिलाताईला पण आणि गवारी साहेबांना पण. नाही, आता लोकरेन माळी जर असं चित्र आहे समोर, संजय बाबा, लोकऱ्यांना होईल? त्यांना का होईल? कारण त्यांनी आमच्यासाठी आमच्या गावामध्ये येऊन विकास केलेले, त्याच्यामुळे आम्हाला ह्या भरवशा त्यांच्या काय ह्या काहीतरी अजून पुढे आमच्या काय सवलती असतील त्या करणारच आहेत, म्हणून आम्हाला वाटतंय का संजय गवारी यांनी तुमच्या भागात काय कामं केलेत? ते साहेबांच्या माध्यमातून ह्या रस्ते काँक्रिटीकरण केलं, रस्ते केलं, पाण्याची सुविधा केली, दारादारामध्ये नळ आलं. हे ते आल्यानंतर निवडून आल्यानंतर झालंय हे सगळं? हो, दुसरं कोण निवडून आलं असतं मग त्यांनी नसतं केलं काही? भरोसा नाही आमचा. त्यांचा भरोसा आहे का? हो, आहे आता लोकरताई जे आहेत, लोकरताई मला सांगा, ते तुमच्या भागात येत आहेत का? हा, येतात ना. येतात का? त्यांचं काम कसं आहे तुमच्यासाठी? महिलांचं तरी चांगलंच आहे. चांगलं आहे का?
दुसरं तर मला हे सांगा की त्या भागात त्या नेहमी येत आहेत की फक्त निवडणुका आले का असे येत आहेत वगैरे असं काही येतात ना. येतात नेहमी ना? भविष्यात जर त्या निवडून आल्या तर त्यांनी तुम्ही त्यांना काही सांगितलंय की आमच्या भागात हे काम व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे वगैरे हो, सांगितलंय ना. सांगितलंय ना? काय म्हणल्या त्या? करू म्हणून. निवडून आल्या आणि पुन्हा वरती डिंब्याच्या वरती आल्याच नाही, मग काय कराल तुम्ही? नाहीतरी करणार आहे. आम्हाला येतील का? भरोसा आहे त्यांच्यावर, करणार. पक्का भरोसा आहे? त्यांच्या ज्या सासूबाई होत्या, मला सांगा, तुम्ही त्यांना ओळखताय का? त्यांच्या चुलत सासूबाई ज्या होत्या त्या काळामध्ये त्यांनी आदिवासी भागात काही कामं केली का? केली ना? आता बाकी लोक म्हणतायत की त्या वरती येत नव्हत्या वगैरे, नाही येत होत्या. कुणाच्या सुख दुःखात वगैरे असायच्या त्या? असायच्या ना? ओके, मग त्यांचं काम चांगलं होतं सासूबाईंचं त्यांच्या? ह्या पण चांगलं काम करतील का? वाटतंय तुम्हाला असं? नक्की ना? आता संजय गावरे जे आहेत यांना पुन्हा पुन्हा तिकीट दिलं म्हणून काही लोकांची नाराजी झाली. तुमच्याच बाजूची ग्रामपंचायत त्या ठिकाणचे सोमादा ते बीजेपीत गेले, असे काही प्रकार हे तुम्हाला माहिती आहे? मग त्यांना त्या भागातले आहेत ते वगैरे, मग त्यांना पसंती लोक देणार नाही त्या भागातून? दाते यांना नाही देणार ना? संजय गावरे निवडून येतील मग? नक्की येतील. आता लोकरताई तुम्हाला काय सांगितलंय, तुम्ही त्यांना काय सांगितलंय हे नंतर तर मी तुम्हाला एकदा विचारलं तो विषय वेगळा, परंतु त्या नक्की कामं करतील का? पुन्हा विचारतोय. करतील ना? ओके, धन्यवाद. काय नाव आहे तुमचं? मनीषा संजय लोहकरे. आता निवडणुका आहेत जिल्हा परिषदला, लोहकरे आणि माळे असे लोक उभे आहे, तुम्हाला माहिती आहे? तुम्ही कोण कोणला ओळखताय? माळ्यांना ओळखताय आणि लोहकऱ्यांना ओळखताय ना? तुमचं गाव कुठलं सांगितलं तुम्ही मला? पिंपळगाव घोडे. यावर्षी ते गाव या गणात आलंय ना नव्याने, बरोबर ना? मग त्या ठिकाणी आता ह्या लोकांचा आधी विकास कामं नसतील किंवा असतील मला माहित नाही काय ते, पण तरी सुद्धा तुमची यावेळेस कुणाला पसंती असणार आहे? आमची घड्याळ. घड्याळाला असणार आहे? आमचे काम आमच्यासाठी काम केली. नाही, पण त्या भागात तुतारीची हवा आहे ना? नाही, देवदत्त निकम यांची हवा आहे त्या भागामध्ये असं पण समजतंय, नाही का? घड्याळाच्या माध्यमातून काय काय विकास कामे तुमच्या गावात मला सांगा. सभा मंडप, पाणी, आता पाणी, जलजीवनचं आता चालू झाले पाणी नवीन रस्त्यावरचं. हो, रस्ते पण चांगले, स्मशानभूमी, शेड वगैरे. हे कुणाच्या माध्यमातून कामं सगळी ताई? घड्याळाच्या माध्यमातून नाही का? दादांच्या. ओके, पण आता जे तुम्ही नव्याने या गणात जे आलात वगैरे तेव्हा तुमचे झडपीला वेगळे असतील ना त्या साईडला? तो आधी तुम्ही घोडेगावला अटॅच होता ना? तरी घड्याळाचेच लोक होते का? ओके, म्हणजे तुम्हाला फार असं नवीन काही नाही, म्हणजे घड्याळाची घड्याळ देणार का? आता दुसरं तर एक संजय गावारी आणि हे लोक उभे इथे, संजय गावारी, सोमादाते आणि राजू घोडे, यामध्ये कुणाला पसंती असेल तुमची? संजय गावारी. हे तुमच्याकडे येतात का संजय गावारी? आधी तुमच्यात परिचयात नव्हते, मग ते येतील तुम्हाला भरोसा आहे का? कारण पहिल्याच वर्षी असं होतंय ना, पहिल्याच वर्षी तुमचं गाव इकडे आलंय, मग तुम्हाला भरोसा कसा त्यांच्यावर लगेच? मग काम केले त्यांनी ना. हा, मग ते घड्याळामध्ये होते म्हणून तुम्ही म्हणताय करतील का? मग तुमचा भरोसा घड्याळावरती आहे का? त्यांच्यावर नाही, घड्याळावर भरोसा म्हणायचं मग, असं म्हणायचं का? मग म्हणजे घड्याळावर भरोसा आहे आणि त्यांच्यावर पण आहे ना? विकास कामं करतील ना? तुमची पसंती? मग तुमची पसंती घड्याळालाच?